नमस्कार. आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे शरद पोंक्षे यांनी आजवर नाटक, चित्रपट तसेच मालिकेत भूमिका साकारून गेल्या अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. मात्र नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती. पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. मित्रांनो, शरद पोंक्षे यांनी सांगितले की यावेळी अनेक जण माझ्या मरणाची वाट पाहत आहेत. तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टखाली हा जिवंत कसा, हा अजून मेला का नाही यांसारख्या कमेंट्स असतात. पुढे ते म्हणाले की अनेक जण खूप शिव्या घालतात मला. पुरुष नाटकाच्या पोस्टवरती काही लोकांच्या रिॲक्शन होत्या, तुझी मुलगी मात्र तू अमेरिकेला पाठव शिकवायला. त्यामुळे मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीही मारू शकत नाही, त्यामुळे मला याची भीती नाही. मध्ये एकदा 2019 मध्ये अशीच वेळ आलेली, पण ती ठरलेली वेळ आणि ठिकाण नव्हतं, त्यामुळे त्यातूनही मी बाहेर आलो, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केले आहे. तर तुम्हाला शरद पोंक्षे हे आवडतात का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.